नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 28, 29 आणि 30 जून 2026 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाचा जोर, तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 28, 29 आणि 30 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची सक्रियता कायम राहण्याची शक्यता। मात्र महाराष्ट्रातील सर्व भागात एकसारखा पाऊस पडेल असे नाही। काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो। कोकण, घाटमाता आणि सह्याद्री लगतच्या डोंगराळ भागामध्ये पावसाचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता। सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे तसेच नाशिकच्या त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, व्याहाले, साताऱ्यातील महाबळेश्वर, पाटण आणि कोल्हापुरातील राधानगरी, गगनबावडा परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात। विदर्भ आणि मराठवाड्यातही मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता। नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि बीड जिल्ह्यामध्ये मध्यम पावसासह काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा प्रभाव देखील आपल्याला जाणू शकतो। दुपारनंतर तापमान आणि वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे ढगांची निर्मिती वेगाने होऊ शकते। अरबी समुद्रातून येणाऱ्या ओलसर आणि दक्षिण पश्चिम मान्सूनी वाऱ्यामुळे अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता। त्यामुळे दुपारनंतर रात्रीपर्यंत काही भागात पावसाचा जोर वाढू शकतो। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे पेरणीची कामे पूर्ण करा। ज्या भागात अजूनही पाऊस अपुरा आहे तेथील जमिनीतील ओल तपासूनच पेरणीचा निर्णय घ्या। मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या शेतात काम करणे टाळा, तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवा। एकंदरीत 28 ते 30 जून दरम्यान कोकण, घाटमाता आणि डोंगराळ भागात पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो। विदर्भ आणि मराठवाड्यातही अनेक भागांना शेतीसाठी उपयुक्त पाऊस मिळण्याची शक्यता आहे। स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करणे अधिक फायदेशीर ठरेल। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर या सर्व स्थितीचा आढावा घेता महाराष्ट्रामध्ये 28, 29 आणि 30 जून 2026 या तारखेला महाराष्ट्रात काही भागामध्ये मान्सून पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे। काही भागामध्ये वादळी पावसाचा अंदाज राहील। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ, कर्नाटक, गोवा या भागाकडे मान्सूनचा जोर अधिक राहील। बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडूच्या भागात जोर कमी राहील, हलका मध्यम राहील। कर्नाटक आणि गोवा राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागामध्ये हलका मध्यम राहील। आंध्र प्रदेश आणि भारताच्या पूर्वेकडे मुसळधार पावसाचा अंदाज हैदराबाद, नंदेलाल तसेच जगदलपूर, रामगुंडम या भागात राहील। कमी पावसाची शक्यता ही भुवनेश्वर, राउरकेला, कोलकाता, धनबाद, कोरबा, रायपूर या भागामध्ये मध्यम हलका तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे जबरदस्त पावसाचा अंदाजात दक्षिण कोकणापासून बघायला मिळणार आहे। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, रामगड, अल्डणा, बंडा या भागात अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। किनारपट्टीचा परिसर पणजी, मापासा, पासेम, अरोज, विंगणम, महापण, कुडल अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगुंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। कुरुंदवाडी, सांकेश्वरा, चिकोडी तसेच रायबा, इडकल, गोकाक, अलकांगी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सल्लगा, इचलकरंजी, शिरोळ, मंगसुळी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। आणि उत्तर पूर्व भागात
जोळकाटी, किरंगी, दागलपूर, बिलर, जत, कानामडी, आडाली, तेलसंग या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम बघायला मिळणार आहे. जत आणि आसपासच्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती घेरडी, चिंके, सांगोळे, दिघाची तसेच मसवड, पिलबी, मौद, बुद्रुक, पंढरपूर आणि लगतचा पेसर, मंगळवेढा, मारवाडे या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कुरुल, बेलाटी, मंगरुळी, जामगाव तसेच मंद्रुप, शंख, झालकी, दुधनी मध्यम हलका राहील. सोलापूर, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, नलदुर्ग, होटी, उमरगा, तुगाव, उच्चनम, घोटाला जोरदार पावसाचा अंदाज राहील. मोल, अंगार, अरणगाव, शेतपल इकडे मध्यम हलका बघायला मिळणार आहे. अकलूज, माळशिरस, भलवानी, मौद, बुद्रुक, मसवड तसेच बराड, शिंगणापूरला मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. कुरुरवाडी, अरणगाव, बेंबले, टेंभुर्णी, वांगी, केरन, कोंडेज, सेल्सियस, परंडा, बिगवन, केटूर, बिंगोंडोड या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. बारामती, लुसुंबे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्याकडे लाटे, पलटण, लोणात, खंडाळा, अद्राकी हलक्या पावसाचा अंदाज आहे. मोल, देवरा, दिक्सल तसेच कोरेगाव, सातारा, रहिमतपूर, औंध इकडे हलका मध्यम राहील. जोरदार पावसाची शक्यताही लगेच पेसर, निंदाल, दहिवाडी आणि शिंगणापूरला बघायला मिळणार आहे. तसेच कराड, कडेगाव, विटा, रामपूर, पलूस, इस्लामपूर, मेढा, उडाले इकडे मध्यम हलका राहील आणि जोरदार पावसाचा अंदाज हा रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज जास्त राहील. जसे विजयदुर्ग, कुणकेश्वर, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो. बेलकर, साक्रापा, संगमेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ, ज्योतिबील, किनी, कोडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. इस्पुर्ली, कागल, जैनवाडी, निपाणी तसेच गारगोटी, कापसी, सांकेश्वरा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये खारेपट्टण, गगनबावडा, राजापूर, रेपटण जोरदार स्वरूपात राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पश्चिम भागात बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, महाकंजन जोरदार पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टीकडे जोर जास्त राहील. गुहागर, मारगाव, तांबे, लोटे, चिपळूण, दापोली, पाचपाणी, कलसीत, मंदनगड, श्रीवर्धन, दिवेघर जोरदार पावसाचा अंदाज राहील. महाबळेश्वर, पोलादपूर, माड, वर्धन, गोरेगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे पावसाचा जोर अधिक राहील. जसे लवासा, जिटे, मुरज, जिंजिरा, रोहा, नागोठाणा, आंबे, कळवण जोरदार पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या इतर भागात पावसाचा जोर कमी राहील. खेटवल्ले, बोर, शिरवळ, मारगाव, जेजुरी मध्यम हलका राहील. पुणे, लोणी, कालभोर, पुनावले तसेच आळंदी, चाकण हलका राहील. भुरी, मठ, नार्वे, शिरूर, कवठे, पाबल, मलठण, नारायणगाव, मध, जुन्नर, ओतूर या भागात हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तसे अहिल्यानगरच्या भागामध्ये दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाजा जामखेड, काडा, आष्टी, कर्जत, बिटकेवाडी, मिरजगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील. राळेगाव, सुरेगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे. बगूर, पातळीला हलका मध्यम राहील. अहिल्यानगर, धनगरवाडी, वांबोरी तसेच भनास, निवासा, देवळी, प्रवारा, श्रीरामपूर, तालिकाबन या भागातही मध्यम हलका राहील. शिर्डी, पिलतांबा, कोपरगावला हलका मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. अकोला, संगमनेर, शमशेरपूर, तिरडे, डुबरे हलक्या स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये मध्यम हलका बघायला मिळणार आहे. तसे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा जोरदार स्वरूपात राहील. चोंडी, अलिबाग, पेंच व खोपोली, कामशेतला जोरदार पावसाचा अंदाज आहे. कर्जत, कुसट, नरेल, मुंबई, नवी मुंबई, पनवेल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. बदलापूर, मुरबाड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, मीराभाईंदर, वसई, विरार जोरदार स्वरूपात राहील. घाटमाथ्याकडे जोर जास्त राहील. सम्राट, गुंडा, उंबरपाडा, पिलवी मध्यम स्वरूपात राहील. इगतपुरी तसेच लगतचा पेसर बघितला असता वाडा, इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे, जोहर, मोकळे, त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील. पालघर जिल्ह्याकडे सपाले, पालघर, बोईसर, वाणेगाव, कासाकरोड हलका पाऊस बघायला मिळणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील. पांडोर्ली, सिन्नर, तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे तसेच जवळके, वावी इकडे हलका पाऊस राहील आणि नाशिक, नागपूर, ओझर इकडे हलका मध्यम राहील. निफाड, लासलगाव, पाटोदा इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे. तालवड, ममदापूर, कुसुमाडी, नांदगाव, मालगाव, नांदराणे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील. ओझर, कळवण, वणी, डोडांबे इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे. मालेगाव, अंजंग, निमशेवडी तसेच धुळे जिल्ह्याचा परिसर, अरबी, बोकरूड जोरदार पावसाचा अंदाज राहील. धुळे, अंजंग, कापडणे हलका राहील आणि साक्री, व्याट, चिंचखेड, चिंचवे इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे. चोरवड, पिंपळनेर, अंमली, कोकसाने या भागात हलका पाऊस राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील. अंजाले, नंदुरबार, धनोरा, अक्कलकोवा हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे. शहादा, मालगाव,
तसेच बालाने वाडबिके सांगवी सोले इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। सिंदखेडा, जैतपूर, गोडी, इसाले, चिमठाणे, नांदराणे इकडे मध्यम हलका बघायला मिळणार आहे। अंबळनेर, धरणगाव, एरंडल, जाल्लोड हे हलक्या स्वरूपात राहील आणि जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव हलका मध्यम राहील। जोरदार पावसाचा अंदाज आहे। यावल, फैजपूर, जानोरी, पाले स्टेशन या भागात राहील आणि मुसाळ, उडाली, मुक्ताईनगरला मध्यम स्वरूपात राहील। जळगाव, धरणगाव, एरंडल, मडगाव, पाचोरा या बऱ्याच ठिकाणी मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, साईगवन, कन्नड, हतनूर, एलगुप्पा, देवगाव, फुलंब्री मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, सानसी, पिंपरी, काचोड, पाचोड, लिंबे, जळगाव, गंगापूर, वैजापूर तसेच धाकेपाल, पैठण इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरापूरला मध्यम हलका राहील। बालम, टाकली, उमापूरला मध्यम हलका राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेख, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना, बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव, राजा, दाभाडी, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला मध्यम हलका राहील। करकम, भालगाव, अंबळनेरला हलका मध्यम राहील। वडवणी, मंजलगाव, तळेगाव, शिरसोल, सोनपेठला मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। येलम, चौसाला, धारूर, केज, कळम, मासा, धाराशिवचा परिसर इकडे मध्यम हलका राहील। मासा, तारखेडला हलका राहील आणि भूम, तारखेड, पात्रू, खर्डा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली, धाराशिव इकडे मध्यम स्वरूपात राहील। वेरभंग, पाणेगाव, वाशी, तुळजापूर, वडोला, तांदवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच लातूर जिल्ह्याकडे बाटंजी किल्ल्यांनी मध्यम जोरदार स्वरूपात राहील। औरत, शहाजानी, उमरगा, घोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। उदगीर, मोरकी, रावणकोला, देगलूर, जोरदार पावसाचा अंदाज राहील। लातूर रोड, उडमजुग, जळकोट, अहमदपूर तसेच मुखेडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर, रेणापूर, मुरुड, घाटेगाव तसेच परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज मुखेड, कवठा, नरशी, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम मध्यम पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बुरी, जिंतूर, मट्टा, सेलू, अष्टीपाथरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड, वाघाला, बसमत, पूर्णा जोरदार स्वरूपात राहील। पेटुंबरी, कंडोलवाडी, धर्माबाद इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यता हिमायतनगर, तमसा, ढाकणी, मोळसुंदी, किनवट या भागात राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, मागाव, मावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे अरणी, देहाणी, डिग्रस, पुसद, खंडाळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटंजी, करंजी, पांढरकवडा, परवा, गोमूत्री, धोनोरा, पट्टणबोरी, निमगोडा, अलिदाबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याच्या या भागात राहील। जामोडा, कल्याम, यवतमाळ, नेर, लाटके, धारवा मध्यम पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्याकडे कर्जना, खेडा, मंगळूरपीर या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील। वाशिम, रिताड, मालेगाव, परतूर, महसूल इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगगाव, बुदनापूर, घाटबोरी जोरदार स्वरूपात राहील। मोठाला, पिंपरी गावली, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, जळगाव, जमत, अंवारा, तेलारा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्यात अकोट आणि तसेच लगतचा परिसर अकोला, बोरगाव, मंजू मध्यम स्वरूपात राहील। गोरेगाव, आळंदा, बाळापूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे मतीजापूर, दर्यापूर तसेच अंजनगाव, सुजे, असेगाव, चांदूर बाजार जोरदार स्वरूपात राहील। चिखलदरा, हरिसाल, दानेला हलका पाऊस राहील। तसेच मोर्शी, दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांढरोणा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती, बडनेरा, मोजारी, तळेगाव आणि चांदोर, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, फलेगाव, पुलगाव, बाबुलगाव, आर्वी, वडोला, लाडगड, वर्धा जिल्ह्याचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्यात देवळी, कोल्हापूर, वडनेर, वाडकीपुणे, हिंगणघाट, समुद्रपूर, तुळजापूर तसेच लगत परिसर बघितलं असता बारबडी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बुरकोकाटे, बुटीबुरीलाई मध्यम स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, डोरली, कमळेश्वर, उमरी, सावर्णेर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच वाघोली, पारशिवनी, वनेरा, घोटी मध्यम हलका राहील। भंडारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अकोला, रामटेक, असोली, कंधारी, भंडारा, वर्दी, मौदाम हलका मध्यम बघायला मिळणार आहे। लखनी, साकोली, संग्राणी, आडायल, गोथंगाव, पावनी, भिवापूर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोंदिया जिल्ह्याकडे जोर कमी राहील। तुमसर, तिराव, गोंदिया तसेच चांगझरी या बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज राहील। गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा इकडे मध्यम स्वरूपात राहील। गडचिरोली जिल्ह्याकडे कुरखेडा, वालेटोला, चिंचघर, मार्का, साकुरखेडा मध्यम स्वरूपात राहील। दिगोरी, देसिंग, आरमोरी, चुरमरा, नाटेचौक मध्यम पावसाचा अंदाज राहील। वलनी, सिंदेवाई, राजुरी, मुनसावली, गडचिरोली जोरदार पावसाचा अंदाज आहे।
चामोर्शी गोटले जोरदार स्वरूपात राहील. अष्टी मलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड पासीवाडा सुंदरा जोरदार पावसाचा अंदाज राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूर तसेच बदलापूर कजवाली गुगस रोड वणी कायर आणि भाटाडी मोरली चारवकी चिमूर ब्रह्मपुरी या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य